असेल तुम्ही येताना आता ह्या बाजूला डोंगर दाऱ्या पाहिल्या ना, हा डोंगर असाच होता. बरं, या भागामध्ये फिरताना तुम्हाला एक अनुभव आला, इकडे जंगल भरपूर आहे. मग विचार करा, जर आपल्या काळात एवढं जंगल आहे तर राजांच्या काळात किती होतं. शाळेचं 4थीचं इतिहासाचं पुस्तक वाचलं असा उल्लेख आहे, सूर्य जर उगवला तर त्याची किरणं दिवसभर जमिनीला कुठं स्पर्श करत नव्हती. जंगलामध्ये हत्ती हरवला ना सापडणं मुश्किल, एवढं घनदाट जंगल. बरं, या परिसरात गाईड हवा या जंगलामध्ये लोक राहत होती. छोट्या वाड्या होत्या, वस्त्या होत्या. आपल्या काळामध्ये वाड्या वस्त्यांची मोठमोठी गावं झाली. या गडाच्या आजूबाजूला गावं किती आहेत? 1-2 नाही, 105. त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचं गाव पण त्याच्यातच आहे. पण 105 मध्ये एक गाव असं आहे ते बरोबर गडाच्या जवळ खाली पायथ्याला आहे. एका गावावरनं हा सगळा जो परिसर आहे ना हा ओळखला जातो. त्या गावाचं नाव आहे जावळी. आणि इतिहासात गाजलेलं या गडाच्या चारी बाजूला जावळीचं खोर. ही जी जावळी आहे ती होती चंद्रराव मोर्याकडे, म्हणजे माणूस आपला होता. पण इथं त्यावेळेला राज्य कुणाचं, सत्ता कुणाची, तर विजापूरचा बादशाह आदिलशाह, त्याची सत्ता इकडे होती. बघा, गोष्ट विचार करण्यासारखी आहे. कारण इथून जर आपण विजापूर पाहिलं तर ते आलं कर्नाटक बॉर्डर, 350 किलोमीटर लांब आहे विजापूर. एवढ्या लांब आदिलशाहची सत्ता इकडे. मग आपल्याला अंदाज येतो की आपल्या महाराष्ट्रात आपल्यावर या लोकांची किती दहशत असेल याचा विचार करा. महाराजांनी काय केलं तर 18 पगड जात एकत्र केली आणि ही जात एकत्र येऊन जे निर्माण झालं ते हिंदवी स्वराज्य. आता स्वराज्याचा निर्णय असा आहे, आपण आदिलशाहचं गुलाम होऊन जगण्यापेक्षा आपण आपलं वेगळं राज्य निर्माण करू. मग काळ असा आहे की ज्याला त्या काळामध्ये वेगळं राज्य निर्माण करायचं त्याला गरज आहे ती गड किल्ल्यांची. गड लहान असो किंवा मोठा, म्हणजे या जावळीत आपल्याला गड बांधायचं आहे. जावळीमध्ये गड बांधायचं म्हटलं ना, तिकडे पाचगणीचं पठार आहे, तिकडे गड बांधता आला असता. महाबळेश्वर आहे, तिथे बांधता आला असता. मग राजांनी याच डोंगरावर गड का बांधला? याला 2 कारणं महत्त्वाची. पहिलं कारण की आपल्याकडं सैन्यबळ कमी आहे, आणि दुसरं कारण, जर इथे गड असेल तर या डोंगरावरनं मागच्या बाजूला पूर्ण कोकण दिसतं. म्हणजे काय काय तर खेड, पोलादपूर, महाड आणि रायगड दिसला जातो. आणि या बाजूला कोयना नदीपर्यंत दिसतो तो घाट. शिवरायांनी विचार केला की इथे गड असेल, एका वेळेला आपण कोकण आणि घाट एवढ्या मोठ्या परिसरावर कमी लोकांमध्ये आपण नजर ठेवू. म्हणून हाच डोंगर महाराजांनी गडाकरता त्या मोऱ्याकडे मागितला. मोऱ्याला समजवण्यात आलं, तू डोंगर मला दे, मी या डोंगरावर गड बांधतो आणि हवं तर तुला गडाचा राजा बनवतो. म्हणजे अर्थ असा झाला की आपण दोघं हिंदू आहे, जर एकत्र आलो आपली ताकद वाढेल, आपल्या हिंदूंचं स्वराज्य घडेल. या पद्धतीनं महाराजांनी त्या मोऱ्याला समजवलं. बरं, मोरे हिंदू असला ना तरी मांडली कुणाचा? आदिलशाहचा. मग मोऱ्याने काय केलं, हा डोंगर द्यायला इन्कार केला. मराठ्यांपुढे पर्याय एकच राहिला, त्याच्याबरोबर लढायचं. या लढाईमध्ये शिवाजी राजांनी मोऱ्याला मारला. सगळं जावळीचं जे खोर आहे हे मराठ्याने आपल्या ताब्यात घेतलं आणि मग या डोंगरावर गड बांधला. म्हणजे तुम्हाला असं कुणी विचारलं प्रतापगडाचं वैशिष्ट्य काय, छत्रपतींनी स्वतः बांधला तो प्रतापगड आणि मराठ्यांनी स्टार्ट टू एंड बांधला ना तो प्रतापगड. हे या गडाचं वैशिष्ट्य. वरती बा किल्ल्याची तटबंदी पाहताय, ती जी भिंत तुम्ही पाहताय 5 किलोमीटरची गडाची तटबंदी आहे. मग गडाचा आतला परिसर किती आहे? 52 एकर. आणि सी लेवल गडाची हाईट काय? 3500 फूट. मग एवढ्या उंचावर हिरोजी इंदुलकरांनी या गडाचं बांधकाम चालू केलं 1656 आणि गड बांधून पूर्ण झाला 1658. किती? 2 वर्षात. आज आपण आपल्या काळात पाहिलं JCP फॉकलँड मशिनरी असताना एक ग्राउंड लेवलला राहतं घर 2 वर्षात होत नाही, आणि त्यांनी एवढा मोठा गड बांधला. हे विजापुरात आदिलशाहला ज्या वेळेला कळालं, हादरला, तो घाबरला. मग त्याने काय केलं तर विजापुरात ऐलान केलं, दरबार बोलवला, पैजेचा विडा लावला. त्याला अट अशी आहे, जो माणूस विडा उचलून शिवाजी राजाला जिवंत किंवा मुर्दा विजापुरात हजर करेल त्याला माझं अर्ध राज्य मी इनाम देईन, बक्षीस देईन. अर्ध राज्य इनाम देऊन दरबारामध्ये बांगड्या भरायची वेळ आली. पैजेचा विडा उचलायला कुणीच तयार नाही. मग विडा उचलला कुणी तर या जावळीवर असलेला सुभेदार, जो त्यांचा माणूस होता आणि राहिला वाईमध्ये होता, त्याचं नाव आहे अफजल खान. खान इथला सुभेदार आहे. या जंगलातल्या पाऊलवाटा, रस्ते, त्याला सगळं खडानखडा माहिती आहे. त्याचे उद्गार असे आहेत, माझ्या ताकदीपुढे शिवाजी राजा म्हणजे डोंगरातला उंदीर, जिवंत किंवा मुर्दा त्याला विजापुरात आणतो. महाराजांना डोंगरातला उंदीर म्हणणारा अफजल खान शिवरायांना पकडायला जावळीमध्ये आला. इथे आला त्यावेळी सैन्य किती आणलं? 1-2 हजार नाही,
तब्बल 12,000 आणि शिवाजी राजांनी मावळ भागातून 6,000 मावळे गडावर एकत्र केले. खानाची फौज डबल आहे, ताकद अफाट आहे, पण त्यालाही माहिती आहे सैन्य किती असलं ना तरी जावळीच्या घनदाट जंगलात जाऊन या गडावर आपण डायरेक्ट आक्रमण करू शकत नाही. का तर हा गड महाराजांनी बांधलाय. मग असं काहीतरी करूया, राजांनी गड सोडला पाहिजे, महाराज आपल्या मावळ्यांना घेऊन आपल्याला मैदानामध्ये सापडले पाहिजे. या गडाच्या आजूबाजूला फिरला ना नुसत्या अशा डोंगर दऱ्या आहेत, मैदान जवळ नाहीये. मैदान कुठे? ज्या वेळेला पाचगणीचा पसरणी घाट उतरून पुढे जाल त्यावेळेला मैदान आहे. खंडाळा भाग आहे, वाई भाग आहे. आणि हा अफजल खान निघाला कुठनं? विजापूर, फलटण मार्गे तो वाईला आला. त्याने काय केलं बघा, विजापूर, पंढरपूर, तुळजापूर ते फलटण हे रस्त्यात लागणारे आपल्या हिंदूंची जी देवळं आहेत, मंदिरं आहेत, त्याने मंदिरं तोडली. जिथे नद्या लागल्या तिथं गायी कापल्या. जे हिंदू होते ना त्यांना जबरदस्ती पकडलं, त्यांना बाटवलं, कन्वर्ट केलं, मुस्लिम केलं. असे आणि अनेक प्रकारचे अत्याचार त्याने महाराष्ट्रात घातला, धुमाकूळ घातला. आणि हाच अफजल खान एके दिवशी राजांना खलिता पाठवतोय, मी महाराजांबरोबर तह करायला येतो, म्हणजे एका मित्रासारखं भेटायला येतोय. आता भेटायला येणारा माणूस या पद्धतीने येत नाही, राजे त्याला ओळखून होते. तो असा असताना शिवरायांनी जावळीत भेटायला बोलवला, त्याला परवाना दिला. मग 12,000 सैन्य घेऊन तो बेफिकर होऊन या जावळीच्या जंगलामध्ये घुसला. आता तो आणि त्याचं सैन्य जंगलात आलं आणि आपल्या मावळ्यांनी काय केलं तर या जंगलातनं बाहेर जाण्याच्या म्हणजे परतीच्या जेवढ्या वाटा आहेत सगळे रस्ते बंद करण्यात आले. खानाच्या फौजेला चारी बाजूने वेढा दिलाय. तो भेटायचं म्हणत होता. मग याच गडाच्या खाली पायथ्याला, ती जागा तुम्हाला दाखवतो, अशाच जंगलामध्ये राजांनी भेटीसाठी शामियाना उभारला. राजे इकडूनच खानाला भेटायला खाली गेले, पण अंगाला शील करून. शील म्हणजे काय? ते चिलखत, जुरटोप, बिचवा आणि हातामध्ये घातलेत ती वाघाची नखं. बरीच कारणं आहेत, पण 2 कारणं महत्त्वाची आहेत. कारण एकटा अफजल खान हत्तीला ताब्यात करेल एवढी त्याच्याकडे ताकद. मग जेवढा ताकदीला आहे तेवढा उंचीला अफाट आहे. खानाची हाईट किती होती? 7.25 फूट स्वतःची उंची. आणि आपले महाराज उंचीला कमी, 5.25 फूट. राजे गनिमी काव्यानं लढायचे. शामेणामध्ये भेट कशी झाली हा जो इतिहास आहे हा निदान आपल्या मराठी माणसाला खोलात जाऊन सांगायची गरज नाही. तिथे गेल्यावर खानानं काय केलंय, महाराजांना मित्रासारखं गळाभेटीला बोलवलं. अहो, गळाभेटीला बोलवून महाराजांची मान गळाभेट करताना त्याने डाव्या बगलेमध्ये जोरात दाबले आणि चाकूपेक्षा मोठी काठ्यार शिवरायांच्या डोक्यावर आणि पाठाणीवर खानानं काठ्यारीनं वार केला. पण जिरोटोप आणि चिलकत होतं ना म्हणून महाराज वाचले. मग त्याच वेळेला शिवाजी राजांनी त्याच्या पोटामध्ये बिचवा खुपसला. वाघनाखाने त्याचा आतडी पोतळा बाहेर पाडून वध केला. तो गडाच्या पायथ्याला. खानाचं ज्यावेळी पोट फाटलं ना, व या जंगलात घायाळ झालेला हत्ती ओरडतो ना, खान असा ओरडायला लागला. शामेणामध्ये झालेला गोंधळ, शामेणा बाहेर उभा असलेला त्याचा अंगरक्षक आहे सय्यद बंडा, त्याला चाहूल लागली. आतमध्ये काहीतरी घडलं. मागच्या बाजूनं बंडा धावत आत गेला. त्या बंडानं काय बघितलं, एखादं टरबूज, एखादं कलिंगड फुटावं असं खानाचं पोट फुटलंय. आतड्या बाहेर निघाल्यात, तो जमिनीवर ढासळलाय आणि आपल्या समोर शिवाजी राजे बाहेर चालले. मागून आलेला बंडा कोणत्याही गोष्टीचा विचार न करता त्याने कमरेची तलवार काढली. महाराजांच्या पाठाणीवर बंडा तलवारीचा वार करणार तर राजांचा अंगरक्षक शामेण्यात दाखल झाला. जातीने न्हावी आणि दानपट्ट्यात हुशार. नाव आहे जीवा महाल्या सपकाळ. मग जीवा महाल्याने सय्यद बंडाचा तलवारीचा उजवा हात मनगटापासून वरच्या वर उडवला आणि दुसऱ्या घावात त्या बंडाला उभा चिरला. मग आपल्या मराठीमध्ये म्हण काय घडली, होता जीवा म्हणून वाचला शिवा. 2 प्रमुख व्यक्ती एका घरामध्ये एका शामेण्यामध्ये मारल्या. आता खानाचं 12,000 सैन्य या जंगलात आहे. आपण ते आलंय कुठनं? विजापुरातनं. मग बाहेरनं आलेल्या लोकांना इथल्या डोंगराळ भागाचा काही अंदाज नाही. मराठ्यांबरोबर लढाई झाली. या जावळीमध्ये मराठ्यांनी खानाचं सैन्य कापलं किती? 1-2 हजार नव्हे, तब्बल 11,000. 1,000 सैन्य. आणि अफजल खानाचा मुलगा फाजल खान या जावळीच्या लढाईतनं विजापूरला पळाला. आधी जर आपण पाहिलं ना, मी तुम्हाला म्हटलं की या डोंगरावर गड बांधला. मग या डोंगरावरती लोक काय करायचे, खाली जी गावं आहेत गाई म्हशीला गवत खायला या डोंगरावर सोडून द्यायचे. खेड्यातली लोक गाई म्हशीला काय म्हणतात, गुरढोरं. म्हणजे याचं जुनं नाव आहे ते ढोरप्याचा डोंगर. पण शिवाजी राजांनी ज्या वेळेला गडाच्या पायथ्याला अफजल खानाला मारला त्यावेळेला आपल्या हिंदूंना विजय मिळाला. आणि खेड्यापाड्यात राहणारी जुनी लोक विजयाला प्रताप मिळाला म्हणतात. म्हणजे अफजल खानाला मारून
महाराजांचा मोठा प्रताप झाला म्हणून गडाचं नाव प्रतापगड. आलं लक्षात? चला.